आज आपण टिफिनसाठी किंवा घरातही खाण्यासाठी अशी चमचमीत गवारची भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस मीडियम फ्लेमवर, आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं। आता हे मी गवार निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आता त्यामध्ये टाकून घ्यायची। आता चांगली परतून घ्यायची, 2 मिनटं छानपैकी परतून घ्यायचं। आता त्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे गवारला चव येते। चांगली गवार परतली ना तर गवारीला चव येते। हे बघा, अशा पद्धतीने परतून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढायचं। आता परत कढई गॅसवर ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल तुमच्या आवडीनुसार टाका। आता पाव चमचा मोहरी टाकलेली, तेल तापल्यावर मोहरी चांगली तडतडून द्यायची। कच्ची राहिली ना ती दातामध्ये कचकच येते। त्यानंतर 3-4 चांगल्या लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या, 3-4 कढीपत्त्याची पानं टाकायची, आणि 2 मिरच्या आहेत ना उभ्या चिरून टाकायचा, म्हणजे थोडासा त्याचा स्वाद चांगला येतो। आता तेही चांगलं कच्चापण जाईपर्यंत परतून घ्यायचं। आता त्यामध्ये काय करायचं, एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा। आता तोही चांगला परतून घ्यायचा। आता टोमॅटो जरा अजून सॉफ्ट होण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाकायचं। आता त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची। आता 1 चमचा मी लाल तिखट टाकले, तर तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय। आता त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची, आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा, आणि तोही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा, मस्त परतायचा। आणि त्याच्यानंतर मग आपली जी आपण गवार फ्राय केली होती तेलामध्ये, ती त्यामध्ये टाकून घ्यायची। आता मसाला आणि गवार चांगलं मिक्स करायचं, तेही चांगलं परतून घ्यायचं। हे बघा आता त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं। आता जास्त पाणी पण नाही टाकायचं, आपल्याला तेवढ्याच पाण्यात शिजवायचं आहे। आणि चांगलं परतून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे। अगदी 5-6 मिनटात चांगली आपली गवार शिजली जाते। हे बघा, अशा पद्धतीने मस्त गवार शिजलेली आहे। आता त्याच्या पाव वाटी मी शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकलेला आहे, आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा। चांगलं अशा पद्धतीने परतून घेतलेलं आहे। आणि आता ही गवार मध्यभागी उलटण्याने करून त्याला एक झाकण देऊन एक वाफ द्यायची आहे। हे बघा, आता अशा पद्धतीने आता वाफ इतकी मस्त आलेली आणि आपली गवार पण छानपैकी झालेली आहे। ओलसर अशी ठेवायची, आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक करून टाकायची। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।